तर मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात आपण महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेऊन करणार आहोत। तर याआधी मी कधी तुळजापूरला गेलो नाही, तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अचानक योग घडून आला तुळजापूरला जायचा। चला तर मग सुरुवात करूया जानेवारी 2025 ची आई तुळजा भवानीचे दर्शन घेऊन। गुड मॉर्निंग वे टू तुळजापूर, लेट्स गो। तर मी आता आहे रविनगरला आणि वाट बघायला सगळ्याची। तुम्हाला वाटत असेल की सगळे ते जुने चेहरे असतील, तर असं नाही, सगळे नवी चेहरे दिसतील तुम्हाला। चलो तुळजापूरला। याच्या पहिले मी तुळजापूरला गेलो नाही, आज जाणार पहिल्यांदा तुळजापूरला। चला तर मग मित्रांनो सुरू करू तो आपला प्रवास। नांदेड ते तुळजापूर 210 किलोमीटर आणि 210 किलोमीटर कव्हर करायला लागतील आपल्याला 3 ते 3.5 तास। पूर्ण डिस्टन्स आपण एका खपक्यामध्ये कव्हर करू शकत नाही, नाश्ता पाणी करायला कुठेतरी थांबावं लागतं। आम्ही थांबले आणि तीच लय मोठी चूक झाली, असं काय म्हणालो तुम्ही बघा। आपल्या इकडं फक्त पोहे देतात, हे गोड आहे वाटाले, हे तिखट, आणि हे आपलं ते हे कोशिंबीर, हे पापड आणि पोहे। आणि ते पोहे बी सकाळी 5-6ला 4ला तरी करून ठेवलेले होतं पानसटाचं। हे दोन संघ खाता म्हणून जरा बरं वाटालं, दुसरं काही नाही। बरं तर नव्हतं, 70 रुपये दिलेत म्हणून जबरदस्ती खावं लागलं। आमच्या इकडे फक्त पोहे भेटतात 15 ते 20 रुपयाला, ते बी गरम। आणि या पानसट पोह्याचे 70 रुपये घेतले त्याने। सारे मिलके हमको पागल बना रहे। पानसट होता भाऊ पोहे। मामाला सांगू का, या मामाला सांगू, या फॅमिलीला सांगू खाऊ नका म्हणून। 70 रुपयाला काय हरामी हो बेटा। अर्धा रस्ता आला ना आपण, फक्त 70 किलोमीटर। अर्धा आल्या, अर्ध्या लातूरच्या पुढे आल्या, लय अर्ध्याहून अर्धा आल्या। उन्न राहिले, उन्न आता फक्त बाकी। इंट्रो करून देतो, इंट्रो। नितीन भाऊ, बाकी मारुती भाऊ, शंकर आणि मॅनेजर साहेब गाडी चालवाले, पायलट, व्हाईस पायलट, आणि आम्ही पॅसेंजर मागेचे 3। बाकी जाऊ तर आता तुळजापूर। पोहोचले आम्ही चिल मध्ये, एकदम प्रवास केल्यासारखा वाटला नाही। पोहोचल्या तुळजापूरला, आता घेऊतात दर्शन। मित्रांनो, तुळजापूर महाराष्ट्रातील महत्वाच्या 3.5 शक्तीपीठापैकी असलेले तुळजापूर छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत। छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद तुळजा भवानीने दिला। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत। एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार, तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे। देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ आहे। मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक इथे स्नान करतात किंवा हातपाय धुतात, आणि इथे समोरच कल्लोळ तीर्थ आहे। देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्रित आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितले जाते। मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे। इथून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते आणि तिथूनच दर्शनाची रांग पण सुरू होती। मग इथून आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो। नवीन वर्षाची सुरुवात आणि शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती। 2 घंटे लागले, आम्ही लाईनीमध्ये थांबल्या आणि आता जवळ आल्या। 3 नाही तसे 6 तास लागले असते। लागले असते पण देवीच्या कृपेने आमचे दर्शन 2 तासातच पूर्ण झाले। शाकंभरी नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे देवीचे दर्शन आम्हाला निद्रा अवस्थेत भेटले। दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेरील आवारात आलो आणि बाहेर मनातील चिंता दूर करणारा चिंतामणी। तर मी पण बघावं म्हणलं चिंतामणी काय कौल देतो आपल्याला। तर उजवा होकार आणि डावा नकार होता। तर हे व्हिडिओ पूर्ण आलं नाही, जेव्हा मी सुरुवातीला हात लावला तेव्हाच तो डाव्या बाजूला फिरला। महाराज म्हणले दोन्ही हात स्थिर लावा। पुन्हा लावलो पण दुसरी वेळेस फिरलाच, कारण पहिली वेळेसच डाव्या बाजूला फिरलेला। तर अशा प्रकारे मला नकार भेटलेला होता। आता चिंतामणीने कौल दिला म्हणजे त्यानं काही चांगलाच विचार केला। काही चुकीच्या गोष्टी आपण मागायला मागतात देवाला, मागलेली गोष्टच आपण चुकीची आहे म्हणून ती देव आपल्या जीवनामध्ये येऊच देत नाही। तर मित्रांनो बघा, आम्ही प्रसाद घेतल्या, कुंकू घेतल्या। होणाऱ्या बायकोला कुंकूची मांग भरायची, मला कुछ शरम आया है म्हणून। बाकी काय नाही, दर्शन झाले। आता इथून निघाले आम्ही
अचानक भयानक प्लॅन झाला. वर्षाची सुरुवात चांगली झाली देवीचे दर्शन घेऊन. काय पाहिजे आणि हॅपी न्यू इयर गाईज.